तर मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तुम्ही काय एकूणच आवाहन कराल आणि काय सांगाल? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागाचा विकास कोण करू शकतो अशा उमेदवाराला मतदान जास्तीत जास्त करण्याचं आवाहन मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो. आणि जरी काही ठिकाणी ऊन असलं तरी मतदानाचा अधिकार हा प्रत्येकानं बजावला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद करण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत, त्यामुळे काही ठिकाणी खोळंबा देखील झालेला नाही, ईव्हीएम मुळे जर खोळंबा झाला असेल तर मला असं वाटतं की थोडाफार त्रास होईल, पण जे मतदार शेवटच्या क्षणापर्यंत हे त्या रांगेमध्ये असतील त्यांना मतदान करायला द्यायचं हे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे मतदान न होण्याचा अन्याय कोणावर होणार नाही आणि स्वतः रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत, योग्य तो निर्णय ते घेत आहेत. त्याच्यामुळे जर काही कुठं त्रुटी राहिल्या असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली नक्की पूर्ण होणार आहे.